घे कोण आहे विनो हे स्वप्नील घे काय सांगायला आपण आंदोलन करायचं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आहे। त्याचप्रमाणे धर्मेंद्र आनंदगे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सुरू झालेलं आंदोलन आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे सातत्याने हे आंदोलन सुरू आहे। आमच्या दुर्गाडी देवीचं दर्शन घेण्यासाठी जो अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो, तो चुकीचा आहे। कोणी कोणाच्या धर्माचं कसं कार्य करावं किंवा त्यांनी त्यांची प्रार्थना कशी करावी तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्यावर होणारा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही आणि त्याकरता हे आंदोलन प्रतिवर्षी करण्यात येतं। त्याचा उद्देशच असा आहे की आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे। दुर्गाडी किल्ला हा आमच्या हक्काचा आणि तो नाही कोणाच्या बापाचा, त्यामुळे बंदी आम्ही सहन करणार नाही आणि त्याकरता हे निषेधात्मक आंदोलन सातत्याने ते सुरू आहे। लवकरच या बाबतीमध्ये निर्णय अपेक्षित आहे। हायकोर्टामध्ये केस चालू आहे, 19 जूनला तारीख आहे आणि त्यानंतर विविध कोर्टामध्ये ठाणे कोर्ट असेल, कल्याण कोर्ट असेल, वक्फ बोर्ड असेल, या ठिकाणी असलेल्या धर्मदा आयुक्त असेल, यांच्या ठिकाणी असलेल्या ज्या केसेस आहेत त्या निश्चितच त्याचा पाठपुरावा सुरूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये यश मिळेल आणि हे आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळेल अशी आमची खात्री आहे। परंतु आमचा हक्क साबित राहण्यासाठी हे आंदोलन आम्ही सातत्याने सुरू ठेवलेलं आहे। यंदा भाजप देखील या आंदोलनाच्या हात घेणे, या आंदोलनात सहभागी झाले का? हिंदूंनी अशा या आंदोलनांमध्ये समावेश होणं, सहभागी होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, परंतु उशिरा का होईना त्यांना जाग आलेली आहे असं वाटतं। हिंदूंच्या मताचं आपण निवडणुकीच्या वेळेला मताची भीक मागतो आणि त्यामुळे लाजिरवाणं वाटत असेल आणि म्हणून हिंदुत्वासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता सर्व सहभागी होत आहेत। शिवसेना, हिंदू मंच आणि विविध संघटना पूर्वीपासूनच यामध्ये सहभागी आहेत आणि विशेष सहभाग हा शिवसेनेचा पहिल्यापासून राहिलेला आहे आणि आमची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही हा सर्व प्रयत्न करत आहोत। राजकारण करू नये अशी आमची सर्वांना विनंती आहे। हिंदी आ जाओ आगे आ जाओ जल्दी आ जाइए कोई भी दर वर्षीप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पढला जातो आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे जमून घंटानाद आंदोलन करत असतात। गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे, ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेले आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। तर त्यावेळी भाजप जे आहे त्यांनी सुद्धा निवेदन दिले की आम्ही देखील आंदोलन करू म्हणून, कारण की दरवर्षी शिवसेना आंदोलन करते त्यावेळी भाजपा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही। आता कुठे सहभागी व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त हा आम्ही चोख ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे बंदोबस्त करत आहोत। हिंदीमध्ये ते बोलले